तर एकूणच वडाळ्यामध्ये खरं तर बाळासाहेब ठाकरेंच्या वरती आधारित चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होत आहे आणि तो सोहळा या ठिकाणी रंगला आहे। थेट जाऊयात या परिसरात। उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, एकूणच आपण पाहतोय सेन्सॉर बोर्डाची भूमिका जी आहे ती पाहिली तर आपल्या मतावरती मात्र संजय राऊत ठाम आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आज हा ट्रेलर लॉन्चिंगचा सोहळा या ठिकाणी सुरू असल्याचं बघायला मिळतंय। काय या क्षणाचं वातावरण त्या ठिकाणी? वातावरण बघितलं सगळं भगवमय झालेलं आहे, शिवसेनामय वातावरण आहे। आयमॅक्स थिएटरमध्ये सर्वत्र भगवे झेंडे लावण्यात आलेले। आपण इथे माझ्या मागे जरी बघितलं तर आयमॅक्स थिएटरच्या जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मोठी तस्वीर जी आहे ती लावण्यात आलेली आहे। एक मराठमोळं वातावरण जे आहे ते लावण्यात आले। तसंच या मुख्य स्टेजच्या बाजूला जर आपण बघितलं तर शिवसेना प्रमुखांचा अर्ध पुतळा जो आहे तो इथे आहे। त्याचबरोबर शिवसेना प्रमुखांच्या ज्या दैनंदिन वापरातल्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील इथे मांडण्यात आलेल्या आहेत। बाळासाहेबांचा पाईप आहे तो पाईप सुद्धा आपण इथे समोर बघू शकतो। बाळासाहेब जे नेहमी दैनंदिन कपडे वापरायचे ते कपडे सुद्धा इथे ठेवण्यात आलेले आहेत। बाळासाहेबांची शॉल जी आहे ती सुद्धा इथे ठेवण्यात आलेली आहे। येणाऱ्या शिवसैनिकांना आणि बाळासाहेबांचे चाहते त्यांना इथे पाहण्यासाठी इथे व्यवस्था करण्यात आली। तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांचा चष्मा, आपण जेव्हा जेव्हा बाळासाहेबांच्या ज्या तस्वीरी बघितल्या, जे त्यांचे इंटरव्ह्यूज असतील, त्यांची भाषणं पाहिलेली असतील, त्या वेळेला हा चष्मा बाळासाहेबांच्या चेहऱ्यावरती होता, हा त्यांच्या सोबत होता। या सगळ्या बाळासाहेबांशी जोडणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत त्या सर्व इथे मांडण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर समोरचं जर आपण एक वॉल बघितली तर ती सर्व वॉल जी आहे, भिंत जी आहे ती व्यंगचित्रांनी दाखवण्यात आलेली आहे। शिवसेना प्रमुख हे स्वतः एक मोठे व्यंगचित्रकार होते। व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी त्यांच्या कुंचल्यामधून जे फटकारे केलेले आहेत ते सर्व फटकारे जे आहेत ते इथे दाखवण्यात आलेले आहेत। सर्वसामान्य लोकांच्या ज्या व्यथा आहेत त्या व्यथा सर्व या व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांनी इथे मांडलेल्या आहेत। त्याचे सर्व इथे सादरीकरण जे आहे ते करण्यात आलेले आहेत। अनेक राजकीय असतील, सामाजिक असतील, सर्व गोष्टींवरती त्यांनी जेवढे फटकारे केले ते सर्व फटकारे व्यंगचित्रांच्या माध्यमातून इथे दाखवण्यात आलेले आहेत। आणि समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर हा मुख्य दरवाजा आहे, गेट आहे आयमॅक्स थिएटरच्या आणि या मुख्य दरवाजामधून थोड्याच वेळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियांसह येणार आहेत। समोरच्या बाजूला आपण बघितलं अमृता राव ज्यांनी मीनाताई ठाकरे यांची भूमिका साकारलेली आहे त्या आता इथे समोर आलेल्या आहेत। आपण समोर बघतोय शिवसेना नेते संजय राऊत हे त्यांना इथे घेऊन आलेले आहेत। आपण हे थेट दृश्य बघतो आहोत। सर्वांनाच उत्सुकता होती की शिवसेना प्रमुखांची भूमिका कोण करणार। शिवसेना प्रमुखांची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी केलेली आहे आणि त्याचबरोबर शिवसेना प्रमुखांची ज्यांनी आयुष्यभर साथ दिली त्या त्यांच्या अर्धांगिनी माँसाहेब ज्यांना म्हटलं जातं त्या मीनाताई ठाकरे यांची भूमिका कोण करणार याची उत्सुकता सर्वांना होती। ते उत्तर आता इथे मिळालं। अमृता राव यांनी मीनाताई ठाकरे यांची भूमिका साकारलेली आहे। बाळासाहेबांच्या दैनंदिन ज्या वापरातल्या गोष्टी आहेत त्या इथे स्वतः आता अमृता राव जे आहेत त्या निहाळताना दिसत आहेत। स्वतः शिवसेना नेते संजय राऊत हे त्यांना सर्व गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना दाखवत आहेत। अमृता राव या हिंदी सिनेमातल्या एक अभिनेत्री आहेत, गुणवंत कलावंत आहेत आणि हेच आता इथे समोर बाळासाहेबांच्या ज्या गोष्टी आहेत त्या पाहत आहेत आणि इथे त्यांचं एक फोटो सेशन सुरू आहे कारण ट्रेलर लॉन्च आहे। ठाकरे या सिनेमाच्या लॉन्चसाठी या जेवढे सहभागी कलाकार आहेत ते सर्व कलाकार जे आहेत त्यांची आता इथे हजेरी होती आहे। समोर सर्व कलाकार जे आहेत एका भागोभाग येताना दिसतात आपल्याला। पहिल्या मजल्यावरती आयमॅक्स थिएटरच्या हे ट्रेलर जो आहे तो लॉन्च होणार आहे। अमृता राव आता आपल्याला या पहिल्या मजल्यावरती जाताना दिसत आहेत। नवाजुद्दीन सिद्दीकी हे जे आहेत ते थोड्याच वेळापूर्वी त्यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्या पाठोपाठ आता अमृता राव यांचं इथे आगमन झालेलं आहे। इतरही जे कलावंत जे आहेत ते सर्व इथे येतात। आपण समोरच्या बाजूला बघितलं तर शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे हे देखील आलेले। शिवसेनेचे सर्व दिग्गज नेते जे आहेत, मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, हे सर्वजण आता इथे येत आहेत एका मागोमाग एक। त्या सर्वांचं इथे आगमन होत आहे कारण बाळासाहेबांचा सिनेमा आपण समोरच्या बाजूला बघितलं सर्व नेते जे आहेत ते इथे येऊन पाहत आहेत की नेमकं सिनेमा कसा असणार आहे, त्याचं ट्रेलर कसं असणार। सिनेमाबद्दल सर्वांना उत्सुकता आहे, त्याचबरोबर ट्रेलरबद्दल पण सर्वांना उत्सुकता आहे। या ट्रेलरबद्दल भले सेन्सॉरशिपने काही मुद्दे उपस्थित केले असतील तरी सगळा कार्यक्रम आपण असेच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास एक छोटासा ब्रेक, लगेच आपल्याकडे परत येणार आहोत। एक छोटासा ब्रेक नंतर आम्ही परत लगेच पुन्हा येतोय। बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।